कोकण सोड वाटत नाही बळच जर जायचे असं नमस्कार मित्रांनो, हे बघा आज आम्ही निघालो गावाकडं. होय हा आम्ही निघालो आमच्या गावाला. आमचा रामराम तुम्ही घ्या. तर प्रत्येक आपल्या कोकणवासियांना आमचा यो राम राम. कारण आम्ही इकडं 7 ते 8 महिने येऊन कोकणामध्ये काढलं. अगदी मस्तपैकी या कोकणामध्ये आम्ही दिवस काढलं. एकदम कोकणी लोकांनी आमच्यावर जीवापाड प्रेम केलं. हे कुठलं आपलं देवधर्म असतील ह्यांना सगळ्या मान मानतुक्या देऊन किंवा आपलं जे जे पारंपरिक आपलं काय कार्यक्रम असतील, आपलं जे रीतिरिवाज असेल हे आम्ही सगळं केल्याशिवाय गावाकडची वाट धरीत नाही. तर आपलं सगळं कार्यक्रम करून आज गावाची वाट धरतो आम्ही. खरं तर आता आम्ही जाताना पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, या सगळ्या संकटाला तोंड देत आम्ही गावाकडे निघालो आहे. खरं तर आता आम्हाला थोडासा उशीरच झाला, कारण अशा काय काय अडचणी येत असतात. होय थोडा एक 8 दिवस वाडा लेट झाला. होणारच आता एवढं काय. इकडं चाललंय मस्त बाकी जेवण बायांचं चाललंय बा. नाही जेवण चाललंय ना आज काय गोरडेच मग. वालाचं केलंय वालाचं. होय सीमा पण मेंढरा का जायची तर आपली पाण्याची बाटली भरती या, कारण आपलं ताण लागलं तर पाणी प्यायला बरं पडत. तर सगळा बोजा बेसताना खाली उतरवून घेतलाय. थोडी आपल्या गाड्या या तिकडण्यावर ठेवताय. पावसाळ्यामध्ये आपलं असं तिकडनं जरा बरं पडतं, कारण पाऊस आला तरी आपलं पाणी खालनं जातं. वर काहीतरी आपला कागद हे टाकायचा म्हणजे त्या गाड्या भिजत नाही. कसं काय वेळेला आता त्याचा जात नाही. आता काय ऊन किती वारा किती पाऊस किती. हा उन्हान वारण पाऊसन का वरण काय एक परवडा आहे का. लेकरण बाळण जायची वाटणी कुत्रीन मांजरण सगळा संसारच पाठीवर आहे ना. याचा नागा पाटणी मग काय आता पाऊस नाही तर बरं वाटत. पावसात सगळे नुसते चिडचिड चिडचिड हे भिजतय ते भिजतय. तर आईचं बाणायचं चाललंय मस्त बाकी जेवण. मग बाणाय निघायचं ना आज. निघायचं काय याचा नागा पाटणी ना पाटणी. होय टाकलं गोड्या खोगर की चालला वाडा दुसऱ्या तिसऱ्या गावाला. ही अशीच आपल्या धनगर समाजाची अनेक वर्षाची परंपरा. सगळे कुत्रे बोलवून द्या. तर मस्त बाकी हे वालाचं कालवण बनवले म्हणजे सगळी वाल. कधी बिरड पण असं बनवतो आम्ही. रात्री भिजाय घातलं होते काय. होय बस बोललं नाही का. मग आज अर्चना वाडा चालला आज वाडा. होय कुठं चालला गाव आपल्या 8 महिने कोकणामध्ये आणि 4 महिने गावाकडं. हे असं असतं आपलं. तर हाय आता अर्चना सीमा किसन ही मेंढराकडे इथं. तर गेली अर्चना पण आता मोर निघाली. तर आता सीमा आणि अर्चना गेली पुढं. सीमाने कुत्रं धरले हातात. कुत्री तळावतेत पण वाटणी. होय ते पण बी असतं ना. एकदा मी मोजे शिवलं होतं त्यांना. कोणच्याला त्या कुत्र्यांना. होय 3 होती मोजे म्हणजे खाली पायातलं ना. पायातनं आणि मग ते बांधलं होतं त्याला दोऱ्या लावून. का कुत्र्यांचं खालनं पाय नुसतं फोडा आलं पायांना. चालून चालून डांबरीनं कधी ऊन लागणार, कधी वारं, कधी पाऊस, कधी वादळ, या अनेक गोष्टी असतात. ऊन पण लागते आता अगदी. काय पाहिजे होतं आज गाय गडबडच आहे. तर आता निघाले ते मेंढर. अर्चना कुत्रा हातामध्ये घेतले. हाय किसन अर्चना सीमा. सीमा माग एखादा कोकर राहील बघ. मी जरा माग बिराडाला जाणार आहे. दोन आणलेत ना कुत्री. कुत्री तिने पण होईल. तर कसं आहे मेंढरा बरं कुत्री जिथं पाणी भेटल तिथं पाण्यामध्ये बुडी मारतात नव्हे. आणि बिराडा बरं सतत चालायला लागतं.
रस्त्याने डांबरीने, त्यामुळं मग आपली अशी कुत्री बांधवण्यात न्यायची. आमदाराला पण किसांनी बांधलाय. फाशी लागली गाड्याची धरायला लागते ते ना, गाड्या फुकवायचं कळत नाही बरोबर. आमदारानं आणि फिरायला पडतोय माघारी गुण लागल्यावर तापल्यावर. त्याचं असं होती. ते मग आता ते यांना चालवलं म्हणून ते येतोय माग हळूहळू. तर कधी एका एकेत पाऊस पण येणार, बादा बादा येणार दिसणार भिजणार, बिराड भिजणार. वाटणी आहे गापर. घाटाच्या वर गेल्याच्या नंतर मग जरा सुळूप असतो, पर जोपर्यंत घाटा खाली आम्ही तोपर्यंत असं आज इतकी मोठी मजा आली की माफच नाही. आज म्हणजे दिवाळीची मजा दिवाळीच्या पोळी मजा आली. 20 किलोमीटरच्या पुढे तर आता दिल तर मोर मेंढर काढून, आता मेंढर जात्याला मोर घेऊन मी चाललोय माघारी बिराडाला. 25 किलोमीटर आहे ना, 25 किलोमीटर काय असेल ते असेल, त्याला काय दावा. ते आपल्या मजाला पास करायची म्हणल्यावर कसं तरी केलंच पाहिजे आपल्याला. हा हा बोलो. फक्त गाड्या मोटर त्यांनी ठाणा मेंढर आणि नदी पाणी कुठं नदीवर पाच चालू आहे. इथं तळ्या बाजूने मोर गेले की नदी पाच, आणि रस्त्याने एका साईडने आपली सरळ हा ना बिचकुले मामाची मेंढर पण तुम्हाला भेटतीलच मोरा. गोडी लागाम घालून आणली, आता घ्यायची ते बिराड लादून गोड्यावर. तरी जाळी भरून घेतली ते मेंढर गेली आता मोर, आणि बिराड मागून जायची ती. त्यांनी पण आता गोड्याला घेतलाय लागाम घालून आणि घ्यायचंय वजन घालून पोहत. याला नवरदेव चालला रे. मोर नवरदेव चाललाय. माग नवरी आहे ते धरून गोडा चालवलाय. जय मोर पांढा चाललाय. आता गोडा लादून घ्यायचं या, म्हणजे वजन घालायचे गोड्यावर. आयला मस्त बाकी बसून देतोय गिरा. होय, त्यांचा पण संसार आज 2 ठिकाणी झाला आहे. इकडे बारक झोपले, पण त्यांचं बारकी इथं ठेवायची. या पुरीसाठी निमा वाडा ठेवायचा. आता काय पावसा पाण्याचा पुढे हाल होणार नाही. नाही तर मग सगळाच वाडा गेला असता. या पुरी पण शिकती रे बाई बारक्या बारक्या पुरी मग खोगीर टाकलं गोड्या. होय, आपली मेंढरावाल्याला देऊ मेनाला बरं पडतंय. शिकली ना पोर आता गोड्यावर बिराड घालायला. इकडे त्यांचं पण चाललंय उरकायचं. आईचं एक कापड आता वाळाय घातली होती, ती आणली ना आता आपल्या पोत्यात घालून घ्यायची. वाळलेली वाळले तर नाही लागत आहे ना तसं. ऊन लागतंय म्हणल्यावर त्याला वाळाय टाइम काय लागतो. वाळून चुलीत जाईल. गोडी पण विचार करत असतील आज खोगीर टाकलं म्हणजे आज नाही, पण त्यांना वाटणारच की आपलं काम आहे म्हणलं आपल्याला करणंच बाकी. त्यांचं काम त्यांना केलंच पाहिजे ना. तर आता बा नाही पण आली इकडं मदत करू लागायला. अशी एकामेकाला मदत पण करायला लागते. 2 बिराड असल्यावर जरा बरं पडतं. 2 बिराड 3 बिराड 4 बिराड. पूर्वीला म्हणजे कोकणातनं देसाला जाताना 10 बिराड 15 बिराड 1 बिराड असं पूर्वीला म्हणजे असायची. आता जास्तीत जास्त लय तर 4 बिराड होती. तर जास्त वाडा मोठा नसतो. पूर्वीला 20-20 बिराडाचा वा असायचा. आमचं दादा सांगतात एकदा तांडा निघला की 1 किलोमीटर आपल्याला सगळे बिराड आणि मेंढर दिसतात. अगं पूर्वीला असायचं. तर आता दिवसाने दिवस कमी होत चाललंय. बरं दिसत ना गोडा खोगीर पडला अजून. मोकळी होती ना असं ना. तर बाणाने तिकडं 3 गोडी आवळून आता माझ्याकडं काकूचं
आवळायला आली आहे गोड मदत करू लागायला. सांगितलं जरा म्हातारीला आईला मदत करू लागा. मग आता मदत केलीच पाहिजे एकामेकाला अशी. तर आता गोडी सावलेला आणून उभी केली ते आणि ह्याच्या आता डालगी घालायची ते. तर गाडी पण 2-4 पोती घेतली ते मी. ही पोती मोरच्या तळावर पोचावणार पुढच्या मजलीला आणि मग परत पोरं न्यायला माघारी याच्या निम्या अर्ध्यामध्ये. तोपर्यंत बिराडा येतील हळूहळू मोर. तर आता ही डालगी काय कोकऱ्याची तर काय कोंबड्याची तर ही पण आता गोड्यावर घालून घ्यायची ते. सगळा बोजा इथं आणलाय. हा ना. काय करतो बाबा यस लागतंय की. तर सागरने पण आता गोड्यावर बसून आता सागर पण गोड रस करते काय. हा सागर बसलो हो गोड्यावर. हा कुठं जायचं आज वाडा. हा वाडा कुठं जायचा आहे. देसाला जायचा ना. सागरला पण ऊन लागते या. तर मग डोक्यात टोपी घालतोय सागर मस्त बाकी. आता तुमचा टामटमी झाला ना काकू. हा 2च गुढी काकूची. काकू 4 गुढी ते 2 ठुली आणि आता ही 2 गुढी घेऊन निघालाय वाडा. ते वाडा मग येणार महिन्या बराने मागून. हा हा पुढची राह थांब. पुरीसाठी त्यांनी हे अर्धा बिराड हे तरी ठेवलं. तर वडली काकूने बिराड मोर गुढी निघाली ना काकू बिराड. चालली बाबा चालली. आता पाऊस पाणी लागेल काय करता जा कवर राहता जायचं आपल्या गावाला. बाळा 2 पोर हातात धरले निघाले. निघाला ना वाडा. निघाला सागर काय रे